नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। आत्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा लागलेली आहे की आम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येतोय आणि आम्ही देखील KYCच्या चुका दुरुस्ती आहेत त्या केलेल्या आहेत। आम्हाला डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ कधी येतोय याचीच उत्कंठा लाडक्या बहिणींना लागलेली आहे आणि आपण देखील अगदी सकाळपासून दिवसभर लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्राचं GRचं अधिकृत संकेतस्थळ आहे तर हे देखील चेक करत आहोत। या ठिकाणी वाट पाहिली पण आज संध्याकाळपर्यंत तरी हप्ते वितरणाचा कोणता GR प्रसिद्ध झालेला नाहीये। मंत्री आदित्य तटकरे असतील तर यांचं ट्विटरचं पेज असेल, मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असतील तर यांच्या ट्विटरच्या पेजवरती देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाची अजून कोणतीच घोषणा झाली नाहीये। मग हप्ते वितरण कधी होणार, लाडक्या बहिणींची प्रतीक्षा कधी संपणार असा प्रश्न देखील लाडक्या बहिणींना पडलेला आहे। आणि लक्षात घेतलं तर आता फक्त उद्याचाच दिवस बाकी आहे, कारण का उद्याच्या दिवसानंतर शनिवार येईल आणि शनिवार रविवार हे दोन्हीही सुट्टीचे दिवस असणार आहेत। त्यामुळे GR जर प्रसिद्ध होत असेल तर उद्या GR प्रसिद्ध होऊ शकतो आणि उद्या जर GR प्रसिद्ध झाला नाही तर मात्र सोमवारपासून ही जी प्रोसेस आहे ती पुढे जाणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीचा हप्त्या वितरणाची जर प्रोसेस हप्ते वितरणाचा GR येत असेल तर उद्याच येऊ शकतो, अन्यथा सोमवारनंतरच हा हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होऊ शकतो। पण लक्षात घ्या यावेळी GR येईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो दिला जाणार आहे। नक्की कारण स्पष्ट होत नाहीये, कारण का मंत्री या संदर्भात कोणतंही ट्विटरवरती ट्विट करत नाहीयेत आणि प्रेस कॉन्फरन्स देखील घेत नाहीयेत। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वप्रथम जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना येईल आणि त्याच्यानंतर लगेचच त्याच दिवसामध्ये लक्षात घ्या की नोव्हेंबर आणि डिसेंबर ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या, ज्यांची कागदपत्र पडताळणीमध्ये KYC मध्ये चुका झाल्या होत्या, ज्यांनी दुरुस्ती केलेली आहे, अशा सगळ्याच लाडक्या बहिणींना लाभ आहे तो येणार आहे। आणि येणार म्हणजे सरकारने द्यायलाच हवा आहे। पण आपण सकाळी देखील एक व्हिडिओ अपलोड केला होता, याच्यामध्ये सांगितलं होतं की नोव्हेंबर डिसेंबर जशा प्रकारे लाडक्या बहिणींची KYC त्रुटी राहिल्यामुळे त्यांना तात्पुरतं अपात्र ठरवण्यात आलं, तशाच प्रकारे जानेवारी आणि तशाच प्रकारे जून आणि जुलै महिन्यामध्ये देखील काही लाडक्या बहिणी अपात्र होत्या, परंतु त्या लाडक्या बहिणींची संख्या काही कमी होती, परंतु आता लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे, लाखोंमध्ये आहे। त्यामुळे जून जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना दिला नव्हता, त्या लाडक्या बहिणींनी काहीच केलं नाही, अगदी कंटिन्यू जसे लाभ आले ते त्यांना मिळाले। वारंवार अशा लाडक्या बहिणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती देखील विचारत आहेत, पण जून जुलै हप्ते वितरणाची कोणतीच घोषणा झाली नाहीये। पण शासनाने आता ज्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ जो वितरित झाला होता त्याच्यामध्ये लाखोंमध्ये लाडक्या बहिणी आहेत ज्यांना तो लाभ मिळाला नव्हता, अशा लाडक्या बहिणींचा लाभ पुन्हा गव्हर्नमेंटकडे गेलेला आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना लाभ आहे तो दिलाच पाहिजे, कारण का त्यांचा हक्काचा लाभ त्यांना मिळणे गरजेचं आहे। साधारणतः शासनामार्फत ही तयारी सुरू झालेली आहे अशी माहिती समोर येत आहे। फक्त एवढंच आहे की मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा, शासन निर्णय येणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारची आत्ताची अपडेट आहे। सोशल मीडियावरती तर हप्ते वितरणाच्या अनेक तारखा सांगितल्या जात आहेत, पण निश्चित अशी वेळ आणि तारीख कोणीही सांगू शकत नाही आहे। जोपर्यंत शासनाची घोषणा होत नाही आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींना या संदर्भात तथ्यता नाही आहे। फक्त एवढंच की GR वितरणासाठी आता शुक्रवारचा एकच दिवस आहे, शनिवारी सुट्टी आहे, रविवारी सुट्टी आहे आणि GR जर येत असेल तर उद्या अन्यथा सोमवारीपासून हा GR येऊ शकतो। तर अशा प्रकारची ही आताची अपडेट आहे। आम्ही देखील प्रतीक्षेत आहोत, वारंवार माहिती घेत आहोत आणि तुम्हाला अपडेट देत आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।